नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातल्या आजच्या तिसऱ्या दिवसात सकाळच्या सत्रामध्ये बरेच अपडेट आहेत। एक म्हणजे मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज 11 वाजता सुरू होणार आहे आणि काल न्यायमूर्ती शिंदे हे जरांगे पाटलांना भेटून आल्यानंतर त्यांच्या मागण्या आणि मंत्रिमंडळ उपसमिती काय करू शकते या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे। दुसरं, श्री उदय सामंत महाराष्ट्र राज्यातले कॅबिनेट मंत्री त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि विरोधी पक्षांना प्रश्न केलाय की तुमची ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका काय, म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतनंच आरक्षण द्यावं याबद्दलची तुम्ही भूमिका स्पष्ट करा आणि याच मुद्द्याचं पुढे आपल्याला विश्लेषण करायचंय। पण मधल्या काळामध्ये नांदेड हिंगोली या महामार्गावरती आंदोलकांनी रास्ता रोको केलेला आहे आणि ते आंदोलन सुरूच आहे आणि त्यामुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। श्री अजित पवार हे आज पुण्यामध्ये उरुळी कांचन इथे एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणार होते, ज्याच्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार हे दोघं एकाच मंचावरती येणं अपेक्षित होतं। परंतु आत्ताची बातमी अशी आहे की अजित पवार हे आपला हा जो नियोजित कार्यक्रम आहे तो रद्द करून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। त्याचे दोन अर्थ होतात। एक म्हणजे राज्य सरकार कुठल्या तरी निर्णयाप्रत येण्यासाठी, कारण ही जी मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्या मंत्रिमंडळ उपसमितीला कॅबिनेटचे पूर्ण अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे त्या समितीचा कोणताही निर्णय हा कॅबिनेटचा निर्णय असणार आहे। परंतु अर्थात त्या समितीला दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा करावी लागेल। तुर्तास एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे ह्या मूळ गावी गणपती बाप्पाच्या ह्या सोहळ्याच्या निमित्तानं आलेले आहेत असं दिसतंय, त्यामुळे ते तरी नाहीयेत। परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईच्या दिशेनं तातडीनं रवाना झाले। त्याचा एक अर्थ असाही असू शकतो की कोणत्याही महत्वाच्या निर्णयाप्रत येण्याआधी आपल्या सहकारी घटक पक्षाची चर्चा करावी असं सत्ताधारी पक्षामध्ये जे आधी ठरले त्याप्रमाणे ते घडतं आहे। किंवा काल श्री शरद पवार यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या अनुषंगाने पुढं नवीन कुठलीही चर्चा होऊ नये म्हणून बहुधा अजित पवार आणि शरद पवार यांच्याबरोबरचा आत्ताचा कार्यक्रम टाळला असावा असं दिसतं आहे। त्याशिवाय आज सकाळपासून बीएमसी समोर मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा आंदोलकांनी गर्दी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आंदोलकांनी पाऊस पडत असल्यामुळं आश्रय घेतलाय आणि आंदोलक रेल्वे फलाटावरती आहेत असं दिसतंय। आजही मोठ्या संख्येनं आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेत असं वेगवेगळ्या माध्यमातून येतं आहे। त्याशिवाय आझाद मैदानमध्ये आत्ताच श्री मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची वैद्यकीय तपासणी झाली, त्याचे सगळे तपशील येतीलच थोड्या वेळामध्ये। परंतु पावसाचा जोर वाढल्यामुळं आझाद मैदानातले आंदोलक हे आजूबाजूला पांगलेले आहेत, ते रेल्वे स्टेशनच्या आवारामध्ये आश्रयाला आहेत किंवा तिथेच मैदानावरती रेनकोट पांघरून किंवा छत्र्याच्या आधारावरती उभे आहेत असं दिसतं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीकडं आणि काय घडतं आहे याकडे त्यांचं लक्ष आहे। याशिवाय राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं स्पेशली जुन्नर असेल किंवा जालना जिल्हा असेल, मराठवाड्यातल्या काही भागातून आंदोलकांसाठी नाश्ता, सिलेंडर, वेगवेगळं साहित्य घेऊन या गाड्या मुंबईच्या दिशेनं आज निघणार आहेत किंवा निघतायत असं वेगळ्या ठिकाणी प्रकाशित झालंय। माधुकरी मागून लोकांनी भाकऱ्या जमा केलेल्या आहेत असंही प्रसिद्ध झालेलं आहे। काही आमदारांनी ह्या संदर्भामध्ये पुऱ्याची पॉकेटं तयार केलीत आणि तीही पाठवतायत असं दिसतं आहे। आता ह्या आजच्या घडामोडीच्या अनुषंगाने आपलं हे विश्लेषण झाल्यानंतर पुढं जे दिसतंय, जो उदय सामंत यांचा मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आज महाराष्ट्रात चर्चा होऊ शकते, होते आहे की वेगवेगळ्या राजकीय पक्षाचा, कारण महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने एकदा नाही दोनदा नाही तर 3 वेळेला ठराव घेऊन मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ द्यायला हवा असा एकमताने ठराव पारित केलेला आहे। इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये ओबीसी समाजातले महत्वाचे नेते इन्क्लुडिंग छगन भुजबळ सगळे लोक हे त्या ठरावाला पाठिंबा देताना दिसले। पण या ठरावामध्ये असं म्हटलेलं आहे की मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण, जे आरक्षण आधीच्या सरकारने दिलं नंतर ते रद्द झालं आणि मग आता या सरकारने सत्तेवरती आलेलं आरक्षण 12% देणार होते, नंतर ते 10% दिलं आणि ते कंडिशन टू न्यायालयाचा निवाडा अशा पातळीवरती सध्या आहे। त्यामुळं प्रत्येक आमदाराची ओबीसीतनं नसून विधिमंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये एकमुखी मागणी आहे असं दिसतं। पण आता महाराष्ट्रामध्ये जे प्रस्तावित राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका ह्या आंदोलनासंदर्भातल्या काय आहेत असं जर विचारलं तर असं दिसतं आहे की श्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, त्यांच्यापासून आपण सुरुवात करू, कारण आज उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या आंदोलकांना सर्वतोपरी मदत करा असं म्हटलं
आणि काल अंबादास दानवे यांच्या फोनवरून मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झाली आणि तुमचं कौतुक आहे, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं तिथं आलात वगैरे असं उद्धव ठाकरे म्हणाले. परंतु उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं अशी कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही की ज्या भूमिकेमध्ये मराठा समाजाला ओबीसीतनंच आरक्षण द्यायला हवं असा कुठं सूर दिसतो. इनफॅक्ट काल विचारल्या गेलेल्या प्रश्नावरती सुद्धा उद्धव ठाकरे यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की ह्या संदर्भात तुम्ही सत्तेवरती आल्यानंतर आम्ही मराठा समाजाला आरक्षण देतो असं म्हणाला होता, तर मग आता काय झालं. पण ओबीसी समाजातनंच, ओबीसी आरक्षणातनंच मराठा समाजाला आरक्षण द्यावं ह्या संदर्भात शिवसेनेची भूमिका अजून स्पष्ट नाही. आणि आधीचा जो सर्वपक्षीय ठराव झाला होता ज्याच्यामध्ये सगळे राजकीय पक्ष होते, त्यांचे प्रतिनिधी होते, त्या सगळ्या राजकीय पक्षांनी असा एक ठराव घेतलेला आहे की मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ द्यावा, परंतु तो ओबीसी प्रवर्गातनं नाही, स्वतंत्र आरक्षण. त्यामुळे जवळपास सगळ्या राजकीय पक्षांची भूमिका तशी स्पष्ट आहे. दुसरी, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल असं आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत असलेल्या वेगळ्या तरतुदींच्या आधारे, जसं आता 25 वेगळी कागदपत्र वापरून त्या कागदपत्राच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र म्हणजे कुणबी प्रमाणपत्र मिळतील असे प्रयत्न केले. आणि त्यातनंच न्यायमूर्ती शिंदे यांची समिती आली, ज्या समितीनं 58 लाख नोंदी, त्यातल्या त्यात मराठवाड्यात 2,47,000 नोंदी शोधल्या. त्यांची पण भूमिका अशी कुठेही नाही की ओबीसी समाजातल्याच प्रवर्गातनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं, परंतु ओबीसी समाजातल्या वेगवेगळ्या तरतुदीचा वापर करून मराठा समाजातल्या ज्या पूर्वीच्या नोंदी होत्या त्याच्या आधारावरती ओबीसी प्रवर्गात जास्तीत जास्त प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्यामुळंच बराचसा मराठा समाजाला आज ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळतो आहे, ही वस्तुस्थिती आहे. भारतीय जनता पार्टीचा स्पष्ट असं म्हणणं आहे की दोन समाजाला एकमेकांच्या समोर आणून महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये. आणि आधीच भारतीय जनता पार्टीच्या पूर्वीच्या राजकारणाचा स्थायी भाव हा ओबीसी केंद्रित असल्यामुळं आत्ता त्यांची अशी स्पष्ट भूमिका आहे की ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करून ते मराठा समाजाला देता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी ह्याबद्दल 2-3 वेळेला सुतोवाच केलेला आहे. अजित पवार यांच्या पक्षाची भूमिका 2-3 वेळची त्यांची स्टेटमेंट्स बघितली तर विचार सुरू आहे. या संदर्भामध्ये काय करता येईल याच्यावरती आम्ही बोलतो आहोत. परंतु अजित पवार यांनी सुद्धा कुठेही मराठा समाजाला आरक्षण देत असताना कुणबी समाजातनं द्या असं म्हटलेलं नाही. त्यामुळं तिन्ही सत्ताधारी घटक पक्ष हे ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मताचे नाहीत असं दिसतं आहे. शरद पवारांची भूमिका काल स्पष्ट झाली आणि ती भूमिका असं सांगते आहे की ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं असेल, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी प्रवर्गातनं हा त्याच्यातला उपाय नसून स्वतंत्रपणे आरक्षणाची तरतूद करून केंद्र सरकारकडं केंद्रांनी पुढाकार घेऊन 50% जी मर्यादा आहे ती पुढे घेऊन जावी आणि त्यातनं आरक्षण द्यावं. म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तयारी नाहीये असं दिसतं आहे. राहिला प्रश्न काँग्रेस पक्षाचा, तर श्री बाळासाहेब थोरात हे जे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी दिलेली प्रतिक्रिया गृहीत धरली तर त्यांचा सुद्धा मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायला नकार आहे. ते स्पष्टपणे म्हणतात की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या आणि ओबीसीतनं आरक्षण देऊ नका. म्हणजेच काय, आणि राज ठाकरेंची तर भूमिका जगजाहीर आहे. ते तर खुद्द मनोज जरांगे पाटील यांच्या समोर जाऊन त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही जी मागणी करत आहात ती मागणी मान्य होणं शक्य नाही आणि मी खरं बोलतो आणि योग्य ते सांगतो. म्हणजे या 5-6 राजकीय पक्षामध्ये राज ठाकरे यांचीच एकमेव अशी भूमिका आहे की जी स्पष्टपणे कोणत्याही पद्धतीच्या आरक्षणाचा तुम्हाला लाभ होईल असं वाटत नाही अशी मानणारी आहे. थांबूया आपण इथे. प्रत्येक अपडेट त्यातले मधले अर्थ आणि पुढं काय होऊ शकतं हे त्या अर्थासह आम्ही स्पष्ट करत असल्यामुळं तुम्ही लाखोच्या संख्येने हे व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल थँक्यू.